नमस्कार सर्वांना, आरशूमी या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. तर हे 14 तारीख सकाळी भीम जयंतीनिमित्त मस्त असं झेंड्याभोवती छान अशी रांगोळी टाकली होती आणि थोडीशी रीलही केली आणि ना मस्त असं छान वाटत होतं आणि एवढी भारी वाटत होतं ना सकाळी. तर भीम जयंती 14 एप्रिल म्हणलं तर म्हणजे आपलं एक भारत आपल्यातच नाही तर 152 देशामध्ये भीम जयंती साजरी करते. त्या दिवशी खरंच वेगळीच अशी एक सकाळ असते आणि अशी तिघी चौघीने आम्ही रांगोळी काढलेली आहे. त्यानंतर सकाळी 9 वाजेला सगळेच आमचे गावकरी मंडळी सगळे एकत्र आले आणि त्यानंतर छान असं सुधाकर भाऊ शिंदे यांनी मस्त भाषण केलं आणि आमचे विलास भाऊ शेंडगे हे पण आले होते. तर ते तर महत्त्वाचंच आहे. तर सगळे असे गावकरी मंडळी आले आणि त्यानं बाबाला अभिवादन करून सगळ्यांनी छान असा मस्त आनंद घेतला आणि मस्त मी शेवयाची खीर केली होती. तर सगळ्यांना खिरीचाही छान असा कार्यक्रम झाला आणि मस्त मुलींनाही लई झिम घेतलेली आहे पांढऱ्याच मस्त अशा साड्या घालून आणि आता सगळी स्टेजवरती चालले आहेत एक दोन दोघं, कारण की आता अभिवादन होणार, वंदना होणार, त्यानंतर भाषण सुरू. तर हे बघा आता इथे आमचे विलास भाऊ शेंडगे हे येत आहे तिकडून. तर मस्त छान असा कार्यक्रम झाला आणि अजून भरपूर गावकरी मंडळी यायचे बाकीच होते. काही झाडाच्या सावलीखाली बसले होते, काही मंडपामध्ये बसले होते आणि मस्त छान असं एकदम भारी असं डेकोरेशन केलं होतं. हे आमची इथे सिद्धू अंकल. तर सगळे वरती गेल्याच्या नंतर आता बाबाला हार वगैरे टाकून अभिवादन करतील आणि मस्त अशी छान भगवान अण्णा शिंदे हे पण आले होते, अण्णा शिंदे हे पण आले होते. बाकींच्यांचं मला काही एवढे नावं माहीत नाही आहे, पण जेवढे मला नावं माहीत आहे तेवढे मी आणि त्यानंतर आमचे सिद्धार्थ सोनवणे मामा, भरत शिंदे भाऊ, त्यानंतर आमचे भाऊजी म्हणजे किशोर शिंदे भाऊ सगळे असे उपस्थित होते आणि एवढं भारी वाटलं ना. एकच नंबर आमच्या गाव छोटंसं भीम जयंती एकदम जल्लोषात झाली. तर आम्हाला याचा खूप मोठा आणि भारी वाटलं, अभिमान वाटला सगळे आले म्हणून. आणि ते ना जे बाबाला वादन करत आहे ते शिवशान आहे शिंदे. तर सगळ्यांनी मस्त छानाचा फोटोला वगैरे फोडून पूजा त्यानंतर मस्त असं दणदणीत असं भाषण होते. पण आपले सुधाकर भाऊ शिंदे आणि आशूचे पप्पा आहे ना व्हिडिओ शूट करत होते आणि सगळे तुम्हाला आता इथे दिसलेले आहे आणि बाकीची मंडळी मंडपामध्ये खुर्चीवरती बसलेले आहे. तर मस्त असा आमचा भीम जयंती कार्यक्रम खूप छान आणि मस्त झाला, जल्लोषात झाला, सगळ्यांनी एन्जॉय केला, आनंद लुटला. तर चला मग असंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्कीच करा. भारतरत्न बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हो चालेल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. काही नाही जयंती आज सांगा त्याला शिरात वरी कोणती ती पायरे?
दोन्ही साईडनं नसते झेंडा मोकळा करून हॅलो, आपण लगेच त्रिसरण पंचशील घेऊन टाकू. बसून घेतलं तरी चालतं, काय अडचण. अय शिरा खाली विकून बसा ना आपण मोर. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेर्यमज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादयामि. साधु 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 बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आणि 2 शब्द भाऊ बोलतील. सुधाकर भाऊ. विलास भाऊने 2 शब्द बोलावे. सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा. गेल्या वर्षीच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना आम्ही सुद्धा एक शब्द दिला होता की या जागेवरती आपण सभागृह स्थापन करू, आणि तो प्रयत्न खरोखर आजही चालू आहे. आता प्रत्येकाला वाटत असन सभागृह 12 महिने झाले आलं नाही. आता चांगली गोष्ट आहे, आपलेच माणसं सुधाकर भाऊ या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये आहेत. आणखी ताकद या ठिकाणी मिळाली, आणि जो प्रयत्न चालू होता सभागृहाचा हे मी माझ्या पद्धतीनेही चालू ठेवन. निश्चितच 1 आणि 2 दिवसाचं हे काम नसतं, बऱ्याच मोठ्या प्रोसेस आहे. वर्ष, 2 महिने, 6 महिने याच्यामध्ये वेळ जातो. हे सर्वांना एक विनंती आहे की बाबा याच्यामध्ये गैरसमज कोणी मनामध्ये घेऊ नका. राहिला सभागृहाचा विषय, भाऊंनी आणलं तरी गावातच येणार. आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केला, ते पण याच ठिकाणी येणार. विषय असा आहे, फक्त कोण्या होत नाही एका मार्गाने आपल्याला सभागृह पाहिजे, आणि ते 100% ह्या 12 महिन्याच्या आत होणार, ही मी सुद्धा गॅरंटी देतो. धन्यवाद. ते छोट्याशा मुली लेजिम करतात. गणेश खीर घेतली का श्रेया
हर्षदा एका राणिका ठिकाणी गोळा करा. पुन्हा एकदा यांचा लेझिमचा कार्यक्रम होऊन तो करावा भारी डर आला छोटे तिला एकच नंबर आहे. सिद्धार्थ सोनवणे यांनी पण सॉरी चुकून नाव दुसरं झालं. सिद्धार्थ शेंडगे यांनी पण 100 रुपये धन्यवाद. फोन कुठे गेला पहिला
शेंडगे यांच्याकडून 100 रुपये बक्षीस. धन्यवाद जेबी. फुलने फुलाची पाकळी काय वा जेवढी शक्ती एवढी खरंच